नमस्कार. आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत दोन व्हेरिएबल्सची ॲडिशन कशी करावी. तर आपल्याला जर दोन व्हेरिएबल्सची ॲडिशन करायची आहे तर पहिल्यांदा आपल्याला दोन व्हेरिएबल्स डिक्लेअर करावे लागतील. तर मी ते इंट num1 हे एक डिक्लेअर केलं आणि इंट num2 हे डिक्लेअर केलं. आता आपण ह्यांची जी सम करू, जी ॲडिशन करू, ती एका दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये आपल्याला स्टोअर करावं लागेल. त्यासाठी आपल्याला अजून एक व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागेल. मग मी त्याचं नाव देते इंट सम. तर पहिल्यांदा आपल्याला त्या व्हॅल्यू घ्याव्या लागतील. तर num1 म्हणजे माझा पहिला नंबर एक मी घेते काहीतरी, समजा 25 आणि num2 माझा 45 आणि आता सम या व्हेरिएबलमध्ये मला त्याची ॲडिशन स्टोअर करायची आहे. तर मी इथे num1 प्लस num2 करेल. याने num1 आणि num2 ॲड होईल आणि ते सममध्ये स्टोअर होईल, सम या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होईल. तर आता 25 आणि 45ची ॲडिशन होऊन ती सममध्ये स्टोअर झाली, पण ती आपल्याला झाले की नाही, म्हणजे करेक्ट झाली की नाही, ह्याच्यासाठी आपल्याला ती प्रिंट करून पाहावी लागेल. तर इथे प्रिंटएफचा फंक्शनचा यूज करू. आता इंटिजर व्हॅल्यूज आहेत, ॲडिशन पण इंटिजरमध्ये असेल, तर मग %d आणि आपल्याला सम पाहायचे प्रिंट करून. तर इथे त्या व्हेरिएबलचं नाव आपलं सम आहे, ते टाईप केलं, सेमिकोलन. रन करून पाहू. 70 बरोबर आले आहे. आपण इथे चेंज करून पाहू. रन करू. बरोबर होत आहे. जर आपण याच्या जागी सबट्रॅक्शन करून पाहू, ते मायनस करू आणि ते लिहू सबट्रॅक्ट. मग आपल्याला इथे पण नाव चेंज करावं लागेल. जे व्हेरिएबल आपल्याला डिस्प्ले करायचे त्याच व्हेरिएबल्सचं नाव इथे टाईप केलं आहे मी. आता 25 - 100 ॲन्सर येतं आहे. इथे एरर येतो आहे. हां, कारण इथे आपण डिक्लेअर करताना सम केला आहे, तर इथे सबट्रॅक्ट करावं लागेल. हां, -75. इथे आपण व्हॅल्यू चेंज करून पाहू. करेक्ट वर्क होतं आहे. आता असंच आपण मल्टिप्लिकेशन पण करून पाहू. मग इथे मल्टिप्लिकेशनची साईन द्यावी लागेल. आता पाहू चेक करून. करेक्ट येते. पुन्हा एकदा व्हॅल्यूज चेंज करून पाहू. तुम्ही असं वेगवेगळ्या व्हॅल्यूजवर चेक करा. मल्टिप्लिकेशन देखील होतं आहे. आता आपल्याला डिव्हिजन ट्राय करायचं आहे. सगळीकडे त्या व्हेरिएबलचं नेम डिव्हिजन करून पाहू. मग इथे साईन देखील चेंज होईल. आता चेक करू. 25 / 5 इथे 5च ॲन्सर आलं पाहिजे. हां, येतं आहे. जर आपल्याला हेच सेंटेन्समध्ये पाहिजे की ह्याचं ॲन्सर हे आहे अशा टाईपमध्ये, तर ह्याच
डबल इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये आपण स्ट्रिंग देखील डिस्प्ले करू शकतो. तर आपण असं लिहू शकतो की %d डिवायडेड बाय %d इक्वल टू हे. मग आपल्याला %d हा व्हॅल्यू पुट करणार आहे ना, मग ती कशाची करणार आहे? पहिला %d num1ची, पुन्हा कॉमा द्या. सेकंड %d num2ची आणि थर्ड %d आहे तो डिव्हिजनची व्हॅल्यू पुट करेल. पाहूया आन्सर बरोबर येतं का? रन करून पाहू. 25 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 5. एकदा आपण चेंज करून पाहू. ते 100 समजा लिहिले आणि रन केलं. 100 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 20. तर हे काय होतं आहे, तर पहिला %d इथे पाहतो आहे की मला कोणती व्हॅल्यू पुट करायची आहे. तर मला num1ची व्हॅल्यू पुट करायची आहे. num1ची व्हॅल्यू काय 100. तर इथे 100 प्रिंट होणार, डिस्प्ले होणार. त्याच्यानंतर 100च्या नंतर डिवायडेड बाय ही एक स्ट्रिंग आहे, जे वर्ड्स आहेत ते ॲज इट इज प्रिंट होणार. मग पुन्हा %d. तर सेकंड टाईमला कोणती व्हॅल्यू पुट करायची आहे, तर num2 काय आहे 5. तर 100 डिवायडेड बाय 5 मग इज इक्वल टू ही साईन प्रिंट होईल. त्यानंतर %d लास्ट काय पुट करायचं, तर डिव्हिजन हा व्हेरिएबलची व्हॅल्यू. तर ती काय येईल इथे num1 डिवायडेड बाय num2, जे आन्सर असेल ते. आणि जर याच व्हॅल्यू जर आपल्याकडे युजरकडून घ्यायच्या असतील तर त्या कशा घ्यायच्या, तर त्याच्यासाठी एक वेगळं फंक्शन असतं स्कॅनएफ. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.